काल जो महाराष्ट्र शासनानं जो गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित केला, हा जी.आर आरक्षणाची संरचना उद्ध्वस्त करणारा आहे. मनोज जरांगे म्हणायचे की आम्हा सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, सरसकट मिळालं पाहिजे. ते शब्द जरी या महाराष्ट्र शासनानं या जी.आर मधून वगळले असले तरी नवीन शब्द आणून त्यांची मागणी एक प्रकारे मान्य केलेली आहे असा मला अर्थ लागलेला आहे. तो मी महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. हा जी.आर संविधान विरोधी आहे, मी बोललोच. हा जी.आर वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयांचा अवमान करणारा आणि उल्लंघन करणारा आहे. हा जी.आर महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या ओबीसींचं आरक्षण संपवणारा आहे, आरक्षणाचं झोपडं उद्ध्वस्त करणार आहे. आणि या जी.आर द्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण जे बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे लोक ओबीसी मध्ये सर्टिफिकेट काढून घुसखोरी करत होते, त्या घुसखोरांना या जी.आर द्वारे एक प्रकारे अभय मिळालेला आहे, रेड कार्पेट मिळालेला आहे, बढावा मिळालेला आहे, उत्तेजन मिळालेलं आहे. आणि ओबीसीचं आरक्षण मात्र शासनाच्या संरक्षणात आज उद्ध्वस्त झालेलं आहे. सुनील तटकरे म्हणाले की ओबीसी समाजाची नाराजी असेल तर त्यांनी सरकारकडे मांडली पाहिजे, सरकारने ही लक्षात घेतली पाहिजे. पण तेच सुनील तटकरे कालपर्यंत मराठा आरक्षणाला विरोध करत होते ना ओबीसी वाचवा असं म्हणत. हे बघा, ओबीसी मध्ये जन्मानं ओबीसी असलेले आणि ओबीसीच्या नावानं फेस म्हणून मंत्रिमंडळात जाणारे, आमदार होणारे, वेगवेगळ्या पद ग्रहण करणारी या माणसांनी मात्र खरोखर शांत बसून ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी हातभार लावलेला आहे. ओबीसीचे अनेक आमदार, अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत. माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचा अपवाद सोडला तर बाकीची लोक मात्र बोलायला तयार नाहीत. ज्या पद्धतीनं शरद पवार, सुप्रिया सुळे, अंबादास दानवे, बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंकी, विजय पंडित, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, त्याचबरोबर जालन्याचे खासदार काळे, या लोकांनी ज्या पद्धतीनं जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं, ओबीसीच्या मानगुटीवर बसवलं आणि त्या 28.5 किलोच्या जरांगेनी चौथी पास नापास एका अनपढ माणसानं झुंडशाहीच्या जोरावर फुले शाहू आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वासाठी गावातल्या बलुत्याला, आलुत्याला, गावातल्या कारुणारूला, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांना, गाव कुसाबाहेर असणाऱ्या माणसांना, त्या जातीमध्ये जन्माला आल्यानं गेल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना एक वेगळी हीन वागणूक मिळाली अशा लोकांना हे आरक्षण दिलेलं होतं. फुले शाहू आंबेडकरांचा उदात्त हेतू होता, संविधानाचं तत्व सामाजिक न्यायाचं होतं आणि मुळात ओबीसी आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी दिलं गेलेलं आहे, हे संविधानाला अपेक्षित आहे. हे सगळं बाजूला सारून या महाराष्ट्राच्या शासनानं बेकायदा जी.आर काढलेला आहे. आणि ज्या उपसमितीनं जो निर्णय घेतलाय ही उपसमिती बायस आहे. ही उपसमिती नेमली, या उपसमितीमध्ये ओबीसीचे मंत्री किती होते की ज्यांना ओबीसीचे हक्क अधिकार कळतात. बायस उपसमितीकडून काय निर्णय अपेक्षित असणार आहे? विखे पाटलांना सोशल जस्टिस जर कळत असता तर एवढ्या वर्षाचा राजकीय अनुभव असणाऱ्या या विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये ओबीसीचा क्वांटम किती, त्यांची सामाजिक स्थिती गती किती, त्यांचं राजकारणातलं, समाजकारणातलं, शिक्षण नोकऱ्यातलं प्रतिनिधित्व किती, याचं उत्तर या विखे पाटलांकडे नसावं आणि एवढ्या वयोवृद्ध नेत्यानं ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घ्यावा हे न उलगडलेलं कोड आहे. सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू, शरदचंद्रजी पवार एका बाजूला मंडळ यात्रा काढतात नागपूरपासून आणि दुसऱ्या बाजूला मात्र मनोज जरांगेंच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देतात. या पवार फॅमिलीनं, या पवार ईस्ट इंडिया कंपनीनं महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे आणि त्याला मुख्यमंत्री महोदय बळी पडलेले आहेत. हतबल होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हतबल होते. एका बाजूला न्यायालयानं कठोर ताशेरे ओढले इथल्या शासनावर की याला टाइम बॉन्ड दिला, याला लवकर मुंबईच्या बाहेर काढा. एका बाजूला कोर्टाच्या निर्णयापुढे हतबल होते आणि दुसऱ्या बाजूला यांना मुंबईतून बाहेर कसं काढायचं यापुढे हतबल होते.